Dear student, next practical number 9. Study the effect of pH and enzyme concentration. Study the effect of pH and enzyme concentration. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, pHचे इफेक्ट पाहायचा आहे आणि एन्झाईमचे कॉन्सन्ट्रेशन करायचे. जसं आपण मागच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहिलं की या ठिकाणी कॅटलिस्ट स्टडी द ॲक्टिव्हिटीज ऑफ द कॅटलिस्ट मीन्स the enzymes catalyze the one of the most efficient oxidase reductase iron phosphorine enzymes found in the plants and animals. तर आपण त्या ठिकाणी पाहिलं की ऑक्सिजन इव्हॉल्ड होतो मीन्स हायली कॅटॅलिटिक एनर्जी आर सिंथेसाइज फ्रॉम द एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटी आर व्हेरी हाय. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटी झाली होती. तर त्या ठिकाणी याचे प्रिन्सिपल बघा. कॅटलिज इज वन ऑफ द मोस्ट इफिशियंट ऑक्सिडो रिडक्टेज आयर्न porphyrin enzymes found in a plants and animal which break down hydrogen peroxide into the water and oxygen, hydrogen peroxide and water. One molecule of catalyze is able to catalyze 5 million molecules. One molecules of catalyze, एक catalyze molecules त्या ठिकाणी जर असणारे and so can be used in the experiment to measure the enzyme's activity. The activity of the enzymes is measured by counting the number of oxygen bubbles produced or by the measuring the level of oxygen bubbles evolved in measuring cylinder. Effect of pH बघा. Enzymes are active only over a limited range of pH. Some enzymes example trypsin are active in alkaline medium. ट्रिप्सिन जर असेल तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असणार आहे ज्या ठिकाणी pH त्याचा हाय असेल अशा ठिकाणी. आणि डायस्टिज इन अ न्यूट्रल मिडियम ज्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होत नसेल तर न्यूट्रल मिडियम असणार आहे. व्हाईल द पेप्सिन शो द ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी ऑफ द ॲसिडिक मिडियम. आणि पेप्सिन जर असेल तर ते मात्र ॲसिडिक मिडियम इंडिकेट करणारे आणि ट्रेप्सिन जर असेल तर ते मात्र अल्कलाइन मिडियम इंडिकेट करणारे. हाय किंवा लो pH जर असेल तर ट्रेप्सिन आणि पेप्सिन हे इंडिकेट करणारे. तर या ठिकाणी न्यूट्रल जर असेल तर ते मात्र डायस्टेस. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन usually very small amount of the enzymes can consumes a large amount of the substrate. Increase the concentration of the enzymes will increase the rate of the reaction of catalyzed by the provided there are enough concentration of substrate. It is because the increase the number of enzyme molecules will have more active sites. Higher concentration of the enzymes the inhibitor will be fall. आता त्या ठिकाणी बघा एक छोटंसं एक प्रॅक्टिकल आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला लागण्यासाठी जे रिक्वायरमेंट असणार आहे ते रिक्वायरमेंट तुमच्या समोर आहे. एक तर पोटॅटो ट्यूबर किंवा जर्मिनेटिंग ग्राम सीड्स. पोटॅटो ट्यूबर घ्या किंवा तुम्ही जर्मिनेटिंग ग्राम सीड घेऊ शकतात. डिस्टिल वॉटर, नीप, पेटी डिश, 6 to 7 टेस्ट ट्यूब, साधारणतः आपल्याला 6-7 टेस्ट ट्यूब लागतील. टेस्ट ट्यूब स्टँड, टेस्ट ट्यूब होल्डर, हायड्रोजन परऑक्साईड, कोनिकल फ्लास्क, बिकर, डिलिव्हरी ट्यूब्स, ग्रॅज्युएटेड लेवलिंग ट्यूब्स, रबर ट्यूब, फिल्टर पेपर, मेजरिंग सिलेंडर, मॉर्टर अँड पिस्टल, सोडियम फॉस्फेट सोल्युशन, of a different pH 1, 4, 7, 10, 13 etc. आता प्रोसिजर काय बघा. टेक अप 15 to 13 ग्रॅम जर्मिनेटिंग सीड्स. साधारणतः तुम्ही त्या ठिकाणी जर्मिनेटिंग सीड्स घेऊ शकतात किंवा पोटॅटोचे जे पीसेस केले असेल तेही त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. रिमूव्ह सीड कोट, वरचे जे कवर असेल ते मात्र पाण्यात भिजवल्यानंतर त्याचे जे सीड कोट असेल ते तुम्ही त्या ठिकाणी बाहेर काढा. 15 to 13 ग्रॅम पील्ड पोटॅटो किंवा त्या ठिकाणी 30 ग्रॅम तुम्ही पोटॅटो पण घेऊ शकता किंवा 30 ग्रॅम त्या ठिकाणी तुम्ही जर्मिनेटिंग सीड पण घेऊ शकतात. क्रश द सीड ऑर पोटॅटो मॉर्टर अँड पिस्टल. त्या ठिकाणी तुम्हाला जे मॉर्टल असेल त्या मॉर्टलमध्ये म्हणजे एक भांडं येतं त्या ठिकाणी जे चिनी मातीचं ते मॉर्टल आपण त्याला म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सीड टाकायचे, त्याला क्रश करायचे, त्याचे पेस्ट त्या ठिकाणी तयार करायचं.
पेस्टल विथ डिस्टिल वॉटर अँड टेक अ होमोजिनियस सोल्युशन. आणि पेस्ट करणं म्हणजे एक प्रकारे होमोजिनियस एकत्र त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा पद्धतीने. फिल्टर द सोल्युशन. त्याच्यानंतर काय करायचं, ते सगळं क्रश झालेले जर असणार आहे ते त्याला फिल्टर करायचं. फिल्टर झाल्यानंतर त्याच्यातलं जे एन्झाईम जर असेल ते मात्र पूर्ण त्या ठिकाणी त्या क्लॉथ जर असेल त्या क्लॉथमधनं त्या ठिकाणी बाहेर रिलीज होतो. ते स्टोअर करायचं, त्याला ड्राय करायचं, त्याला कूल अँड ड्राय प्लेसेस टू स्टोअर. आणि यूज द फिल्टर अँड क्रूड द सोर्स ऑफ द कॅटलिस्ट. फिल्टर पेपरमधून त्याला पूर्ण त्याला क्रश करायचं. आणि बघा याच्यात म्हटलेलं आहे विथ अ डिस्टिल वॉटर अँड मेक अ होमोजिनियस. जे तुमचं समजा त्या ठिकाणी सीड घेतले असेल त्या सीडमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्याला क्रश करायचं, होमोजिनियसली क्रश करायचं. त्याचे पेस्ट त्या ठिकाणी तयार होणार आहे किंवा त्या ठिकाणी थोडंसं स्लरीसारखं त्या ठिकाणी तयार होईल. आणि नंतर मग त्याला तुम्ही फिल्टर पेपरमध्ये त्याला फिल्टर करायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचे एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी सेटअप करायचं आहे. बघा सेटअप द एक्सपेरिमेंट फॉर द इफेक्ट ऑफ pH. काय करायचं, टेक अ 5 टेस्ट ट्यूब, 5 टेस्ट ट्यूब घ्यायचा. त्या प्रत्येक त्या ठिकाणी मी तुम्हाला मागे पण सांगितलं बघा, सोडियम फॉस्फेट सोल्युशन ऑफ डिफरंट pH. सोडियम फॉस्फेट सोल्युशन घ्यायचं, एक pH डिफरंट असणार त्याचं 1, 4, 7, 10 आणि 13. ओके, असं त्या ठिकाणी मेजर केले असणार आहे. आणि काय करायचं, त्या 5 टेस्ट ट्यूबमध्ये 5 to 10 ml क्रूड एक्स्ट्रॅक्ट ग्राम सीड्स अँड पोटॅटो पेस्ट इच अ 5 टेस्ट ट्यूब. त्याच्यामध्ये जो काही एक्स्ट्रॅक्ट तुम्ही बाहेर काढला होता, जे फिल्टर केल्यानंतर जो बाहेर निघालेला पार्ट होता, तो सगळा पार्ट त्या ठिकाणी 5 ते 10 ml त्या प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचा 5. आणि त्या प्रत्येक 5 टेस्ट ट्यूबमध्ये ॲड अ हायड्रोजन परऑक्साईड इन इच 5 टेस्ट ट्यूब रिस्पेक्टिव्हली ॲट द इंटरवल ऑफ द 2 minutes. आणि प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये 2-2 मिनिटानंतर त्या ठिकाणी पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये हायड्रोजन परऑक्साईड टाकायचं, ॲड 5 ml to 10 ml. परत त्याच्यामध्ये 2 मिनिटानंतर दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये, 2 मिनिटानंतर तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये, 2 मिनिटानंतर चौथ्या आणि 5व्या टेस्ट ट्यूबमध्ये, असं तुम्हाला 2-2 मिनिटाच्या इंटरव्हलने टाकायचं आहे. त्याच्यानंतर जे बबल्स बाहेर पडणार आहे, म्हणजे पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये किती बबल्स बाहेर पडले, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये किती बबल्स बाहेर पडत आहेत, तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये किती, चौथ्या आणि 5व्या टेस्ट ट्यूबमध्ये किती बबल्स बाहेर पडत आहेत, ते काउंट करायचं. ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी काउंट करणार तर पोटॅटो ग्राफ नंबर ऑफ द ऑक्सिजन आर इव्हॉल्व अगेन्स्ट द डिफरंट pH. वेगळ्या pHमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये ऑप्टिमम देअरफॉर द ॲक्टिव्ह द डिक्रीज इन द विथ द इन्क्रीज द pH. इथं जर असेल तर त्या ठिकाणी समजा इथं जर 100 त्या ठिकाणी बबल्स बाहेर पडले असेल एका मिनटामध्ये, तर या ठिकाणी एका मिनटामध्ये साधारणतः 80-85 बबल्स बाहेर पडतील. परत खालच्या या ठिकाणी pHमध्ये जर आले तर 50-55 बबल्स बाहेर पडतील. खाली या ठिकाणी जर आले तुम्ही चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये तर 30-35 बाहेर पडतील. आणि 5व्या याच्यामध्ये जर आले तर साधारणतः 8-10 बबल्स त्या ठिकाणी एका मिनटामध्ये बाहेर पडणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, ज्या ठिकाणी pH वाढत जाणार आहे अशा ठिकाणी ऑक्सिजन रिलीज होण्याचं, ऑक्सिजन जे बाहेर पडणार आहे ते मात्र खूप निग्लिजिबल असणार आहे किंवा कमी असणार आहे. सो द इंडिकेट फ्रॉम द कंक्लुजन, आपण अशा ठिकाणी पोचलो आहे, द ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅटलिस्ट इंक्रीज विथ pH. जिथं pH इन्क्रीज होतात टू ऑप्टिमम द pH. म्हणजे या ठिकाणी इन्क्रीज जर झालं तर त्या ठिकाणी ऑप्टिमम असणार आहे, इथं मात्र जर असेल. आणि देअरफॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ डिक्रीज विथ द इन्क्रीज द pH. इथे जी ॲक्टिव्हिटी असेल ते कमी असणार आहे आणि इथं ॲक्टिव्हिटी जर असेल तर ते मात्र जास्त असणार आहे. म्हणजे पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व होण्याची जी क्षमता असेल ती जास्त असेल, तर शेवटचा म्हणजे 13पर्यंत पोचणारे जरा pH असेल त्या ठिकाणी मात्र त्यांचे जे रेशो असेल तो मात्र कमी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं सांगू शकतो, लो pH हायर ॲक्टिव्हिटीज, हायर pH लोअर ॲक्टिव्हिटीज. ओके, त्यानंतर सेकंड सेटअप लावायचं आहे बघायच्यात एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आता त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, एन्झाईमचे कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं, म्हणजे जे तुमचे एक्स्ट्रॅक्ट तुम्ही बाहेर काढला होता ग्राम सीडचा, त्याच्या वॉटरमध्ये 10% त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट घ्यायचं, 10 ml घ्यायचं. परत त्याच्यामध्ये तुम्ही 10 ml त्या ठिकाणी हायड्रोजन परऑक्साईड ॲड करायचं वॉटरने, ते 3:1 रेशोमध्येच. परत 20, 30, 40 आणि 50% एक्स्ट्रॅक्ट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ॲड करायचं. म्हणजे तुमचे एन्झाईम ज्या ठिकाणी जास्त असणार आहे तर ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी जास्त घडते. जिथे एन्झाईम्स कमी असणार आहे तिथे ॲक्टिव्हिटी मात्र कमी घडणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं समजा की एक बघा, टेक अ 5 टेस्ट ट्यूब, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द एक्स्ट्रॅक्ट स्टँडर्ड 100%, प्रिपेअर 10%, 20%, 30%, 40%, 50% ऑफ द एन्झाईम सोल्युशन. आता याच्यामध्ये काय करायचं, तुमचं जे एक्स्ट्रॅक्ट बाहेर काढलेला होता
त्या कोनिकल फ्लास्कमध्ये. म्हणजे सुरुवातीला तुम्ही मॉर्टर अँड पिस्टलमध्ये सीड घेतले 30 ग्रॅम, त्याच्यामध्ये तुम्ही 100 ml वॉटर टाकलं. ते 100 ml वॉटर टाकल्यानंतर त्याचं पूर्ण तुम्ही फिल्टर केल्यानंतर ते एन्झाईम्स बाहेर पडले. समजा जे बाहेर पडलेले असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, जे प्युअर असेल ते 10% घ्यायचं. म्हणजे तुम्ही 10 ml जर कॉन्सन्ट्रेटेड एन्झाईम घेतलं असेल तर त्याच्यामध्ये 90 ml वॉटर घ्या. परत तुम्ही 20 ml जर एन्झाईम घेतलं असेल तर 80 ml त्या ठिकाणी वॉटर घ्या. परत त्या ठिकाणी 30 ml जर तुम्ही एन्झाईम घेतलं असेल तर त्या ठिकाणी 70 ml तुम्ही वॉटर घ्या. 40 ml जर त्या ठिकाणी तुम्ही एन्झाईम घेतलं असेल त्या ठिकाणी 60 ml वॉटर घ्या. 50 ml त्या ठिकाणी एन्झाईम घेतलं असेल तर 50 ml तुम्ही त्या ठिकाणी वॉटर घ्या. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे बघा, टेक अ 5 to 10 ml दिस डिफरंट एन्झाईम्स कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन 5 टेस्ट ट्यूब. 5 ते 10 ml घ्यायचं प्रत्येकाचं. बनवल्यानंतर 5 ml ते घेतल्यानंतर 5 ml त्याच्यामध्ये परत सबस्ट्रेट टाकायचं, H2O2 हायड्रोजन परऑक्साईडचं, आणि 2-2 मिनटानंतर त्याचे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला चेक करायचं आहे. नंबर ऑफ मेजर्स द नंबर ऑफ बबल्स ऑफ इच डिफरंट एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आत्ता या ठिकाणी पहिल्या 10% कॉन्सन्ट्रेशन एन्झाईम्समध्ये किती बबल्स बाहेर पडतात, 20% कॉन्सन्ट्रेशन एन्झाईम्समध्ये किती बबल्स बाहेर पडतात, 30% एन्झाईम्समध्ये किती बबल्स त्या ठिकाणी बाहेर पडतात, आणि राहिलेलं जर असेल तर 50% एन्झाईम्समध्ये किती बबल्स बाहेर पडतात ते तुम्हाला त्या ठिकाणी काउंट करायचं आहे. काउंट केल्यानंतर मात्र असं लक्षात येईल की या ठिकाणी 10%मध्ये हायेस्ट नंबर ऑफ बबल्स आर रिलीज, आणि 50% ऑफ द एन्झाईम्स कॉन्सन्ट्रेशनमध्ये लोअर नंबर ऑफ द एन्झाईम्स आर रिलीज ऑफ द बबल्स त्या ठिकाणी कमी बाहेर पडणार आहे. म्हणजे जेवढं त्या ठिकाणी एन्झाईम्स कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढे बबल्स त्या ठिकाणी मोर. जेवढे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग तेवढे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी लो. द ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅटलिस्ट एन्झाईम्स इंक्रीज विथ द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. जास्त असेल तर त्या ठिकाणी एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन इंक्रीज द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. ॲक्टिव्हिटी जास्त होणार आहे आणि इथं मात्र ॲक्टिव्हिटी कमी होणार आहे. सो नंबर ऑफ द बबल्स आर डिफरंट. मग या ठिकाणी जे रेशो असेल तो मात्र या ठिकाणी वेगळा बाहेर पडणार. ओके, थँक्यू व्हेरी मच ऑल द स्टुडंट.